नमस्कार तुम्हा सगळ्यांना आणि आज मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे ट्रॅव्हल गाईड टू ओंकारेश्वर. तर ओंकारेश्वरला जाण्या अगोदर तुम्हाला 4-5 दिवस आधी ओंकारेश्वरच्या वेबसाईटवरनं 300 रुपये पर पर्सन असा एक पास मिळतो, VIP पास, जो की तुम्हाला घ्यायचा आहे कारण की मग आपल्याला गर्दी लागत नाही. आणि ओंकारेश्वरांचं जे मंदिर आहे ते मांधाता पर्वतावरती आहे आणि हे पर्वत एक टापू आहे, म्हणून आपल्याला इथे जायला 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे आपण बोटनी जाऊ शकतो, जे की 50 रुपये पर पर्सन आपण देऊन बोटनी ते आपल्याला ह्या टोकावरनं तर त्या टोकावरती सोडतं. आणि दुसरं आहे मामलेश्वर सेतू. तर तुम्ही दोन्ही रोडनी जाऊ शकता किंवा एका रोडनी जर तुम्ही बोटनी गेला तर येताना मामलेश्वरला मंदिरामध्ये जाताना तुम्ही मामलेश्वर सेतून या. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पास काढा. पास काढल्यावरती मी काढला होता, तर आमची सगळ्यात जास्त चांगली गोष्ट झाली की आमचं 10 मिनिटात दर्शन झालं. गर्दी असेल तर 1 तास पण लागतो, पण लवकर होतं नॉर्मल लाईनपेक्षा. त्यानंतर ज्यावेळेस ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही चाललो होतो मामलेश्वरला, तर तिथे येताना खूप जे असे नर्मदेश्वर शिवलिंग आहे किंवा शिला आहेत हे ठेवलेले होते आणि त्या खूप छान होत्या. त्यानंतर मामलेश्वर जे मंदिर आहे, ज्यावेळेस तुम्ही ओंकारेश्वरला येता मामलेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका, कारण की मामलेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यावरतीच ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण होतं. कारण की ज्यावेळेस नर्मदा नदीला पाणी वाढायचं किंवा पूर यायचा तर ओंकारेश्वर मंदिरापर्यंत जायला जमायचं नाही, म्हणून मग त्यावेळेस आदिशंकरांनी हे मामलेश्वर मंदिर बांधलं होतं आणि ते 4 महिने इथे पूजा करत, कारण की 4 महिने ओंकारेश्वर मंदिराकडे जाता यायचं नाही.